प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। दुपारी 4:30 वाजता काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। प्रशांत जगताप यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। फोनवरून चर्चा झाल्यानंतर आता पक्षप्रवेश होणार आहे। प्रशांत जगताप यांची आज या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा हा पार पडणार आहे। त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे। नाराजी नाट्य या ठिकाणी पाहिल्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। आपण नाराज कधीच नव्हतो असं मुनगंटीवार म्हणतात। भाजप पक्ष आपला आहे आणि फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी हे घर आमचं आहे असं बोलू नये असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। असायलाही पाहिजे, पण तो राग सुद्धा लवकर निवडला जाईल। तुमच्यावर कुठेही अन्याय होणार नाही त्याची ग्वाही मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पूर्ण अन्याय होणार। आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी जुने नवे एकत्रित येऊन आता आपण बघितलं असेल मागच्या वेळेला सुनील भाऊ आपल्याकडे आले, गडमुजर साहेब किती वर्षापासून आपले उर्जा होते ते सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आले। आपण सगळे एकत्रितपणे काम करतो। कुणालाही असं वाटत की मी जुना आहे का हा नवा आहे का हा नवा आहे का मी जुना आहे। आपण सगळे एकत्रित मिळून हा आपला पक्ष नसून हा आपला परिवार आहे। त्या परिवारामध्ये आपण परिवार म्हणून या ठिकाणी राहायचं आहे आणि काम करायचं आहे। पुन्हा पक्ष कसा वाढेल, नाशिकमध्ये आपण आपले अधिकारी नगरसेवक कसे निवडून आणू, त्या नाशिक शहरासाठी चांगल्यात चांगलं काम आपण या ठिकाणी कसं करू, का कुंभा पण चांगला कसा करू, त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे। त्यासाठी पुन्हा मी आलेल्या या सर्व नेत्यांचं विरोधी वेगवेगळ्या पक्षामध्ये होते त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आपण या ठिकाणी आलात पक्षामध्ये आमच्या, त्याबद्दल तर मी आपले आभार व्यक्त करतो। आणि आता मला खात्री झालेली आहे की नाशिक शहरामध्ये आता मला फार काळजी करण्याची गरज नाही। फार काळजी करण्याची म्हणजे तुम्ही झोपून असं नाही, आपल्याला परिश्रम करावा लागेल। त्याचं तुम्ही म्हणा भाऊने सांगितलं तर काळजी करण्याची गरज नाही, पण आता आपल्याला अधिकारी आपल्याला या राज्यामध्ये रेकॉर्ड करायचं आहे। राज्यामध्ये आपल्याला नाशिकमध्ये रेकॉर्ड करायचं आहे की सर्वात जास्त नगरसेवक या ठिकाणी महायुती असेल तर आता युतीपर्यंत आपले आहेत आपण करतो, पण या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 85%च्या वर निकाल आपल्याला या नाशिक महापालिकेमध्ये आपल्याला द्यायचं आहे। एवढंच आव्हान आपल्याला आपण सगळी पुन्हा या ठिकाणी करतो। आणि या सर्व या ठिकाणी नेते आहेत त्याचं सर्वांचं पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत करतो। आजपासून आपण आपल्या पक्षामध्ये आलेला आहात, आपण सर्व मिळून या ठिकाणी जुने नवे मिळून पुन्हा या ठिकाणी आजपासून कामाला लागूया। निवडणुकीला सुरुवात झालेली आहे, आमच्या भारताला सुरुवात झालेली वेळ खूप कमी आहे आणि आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून या ठिकाणी नाशिक शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतके नगरसेवक कधी कुणाचे आले नसतील पक्षाचे एवढे आपल्याला आणून द्यायचे आहे। त्यासाठी आपण सर्वांनी तयारीला लागावं एवढंच आवाहन मी आपल्याला या प्रसंगी करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा भाजप पक्षात आलेल्यांचं स्वागत आहे असं गिरीश महाजन म्हणतात। भाजपवर विश्वास असल्यानेच हा पक्षप्रवेश होतोय। मोदींच्या नेतृत्वात या ठिकाणी हा पक्षप्रवेश आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। मात्र या पक्षप्रवेशावरती दिव्यानी फरांदे या नाराज आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।